नमस्कार, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मला एक कमेंट आली होती पोटली बॅग बनवा, म्हणून मी आज पोटली बॅग बनवत आहे। त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे, अस्तरचं कापड घेतलेलं आहे। लांबीला हे 22 इंच आहे आणि रुंदीला 11 इंच घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, ह्या कापडाची आपल्याला घडी घालायची आहे। आता बघा ही घडी कशी घालायची, तर इथून ही अशी एक घडी घातली, लांबीच्या बाजूने ही अशी घडी घातली, त्यानंतर परत ही अशी दुसरी एक घडी घातली आणि इथे आपल्याला आकार द्यायचा आहे पोटली बॅगचा। आता इथे पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे। पाऊण इंच किंवा अर्धा इंचावर तुम्ही मार्किंग करू शकतात। तर मी इथे पाऊण इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथून खाली 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे। तुम्हाला पट्टी छोटी पाहिजे असेल वरची तर तुम्ही 1.5 इंचावर मार्किंग करा। त्याच्यानंतर इथे हा असा मटक्यासारखा आकार इथे आपल्याला द्यायचा आहे। खाली इथे घडीची बाजू आहे, वरती ओपन बाजू आहे, हे लक्षात ठेवा। दाखवल्याप्रमाणे हा असा आकार इथे दिलेला आहे। त्यानंतर आता हे जसा आकार दिलेला आहे त्याप्रमाणे हे कट करायचं आहे। आता मी इथे कट करून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता मी हे आकाराप्रमाणे कट करून घेतलेलं आहे। इथे हे 2 पॅटर्न तयार झालेले आहेत, हे असे। आता काय करायचं आहे, मेन फॅब्रिक घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचं कापड इथे घेऊ शकतात आणि इथे हे असं ठेवायचं आहे आणि वरती शिवून घ्यायचं आहे। इथे सुद्धा हे असं ठेवून वरच्या बाजूला फक्त शिवायचं आहे। सुरुवातीला मी इथे हे सेंटरमधून कट करून घेत आहे। त्यानंतर आता इथे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे शिवायचं आहे। मी इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन सिलाई मारून घेतलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर हे कापड असं करायचं आहे आणि मग इथे दाब सिलाई घ्यायची आहे। दाब सिलाई घेताना खालचं जे मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि अस्तरवर ही दाब सिलाई घ्यायची आहे। अस्तरच्या कपड्यावर दाब सिलाई ही अशी मारून घ्यायची आहे अस्तरच्या कपड्यावर। त्यानंतर अस्तरचं कापड हे खालच्या बाजूला उलटवून हे असं खालच्या बाजूला करून नंतर मग वरच्या बाजूला परत एक दाब सिलाई घ्यायची आहे। मेन फॅब्रिकवर आता इथे दाब सिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे इथे अशी सिलाई मारून घ्यायची आहे। सेम अशीच सिलाई दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा मारून घ्यायची आहे। आता इथे सिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा हे असंच करायचं आणि मग साइडने जोडून घ्यायचं आहे। आता इथे सुद्धा मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा मी ही याच्यावर दाब सिलाई घेऊन मग हे असं उलटून वरून एक सिलाई घेणार आहे। आता ही सिलाई घेऊन झाल्यानंतर साइडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता मी हे अस्तर जोडून घेत आहे। दोन्ही पॅटर्नला हे असं जोडून घ्यायचं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे। दोन्ही अस्तर मी इथे जोडून घेतलेले आहेत आणि हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। दोन्ही पॅटर्नला हे असंच करायचं आहे, हे असं सेम असंच याला सुद्धा कट करायचं आहे। आता हे दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहेत। आता काय करायचं आहे, हे असं ठेवून आपल्याला शिवायचं आहे, पण त्याआधी मी इथे वरती पट्टीला लेस लावणार आहे। तर ही एक लेस घेतलेली आहे, ह्याच कापडाची ही लेस आहे आणि ही वरच्या बाजूला इथे जॉईन करून घेणार आहे, ह्या इथे हे असं दाखवल्याप्रमाणे। आणि हे याचे दोन्ही काठ हे आतल्या बाजूला फोल्ड आहेत, म्हणून मी इथे फोल्ड केलेले नाही आहेत। आणि इथे सिलाई घेणार आहे चारी बाजूंना, पट्टीच्या चारी बाजूला इथे मी सिलाई मारून घेणार आहे आणि हे काठ जोडून घेणार आहे। आता मी इथे हे जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे की इथे ही जी लेस आहे लेसच्या खाली अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि
तिथे ही अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे, ही अशी. त्यानंतर इथे जे आपण अस्तर जोडण्यासाठी शिलाई दिलेली होती ती अर्धा इंचापर्यंत काढून घ्यायची आहे. जे आपण अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथेपर्यंत ही काढून घ्यायची आहे, कारण इथून आपल्याला दोरी टाकायची आहे त्याच्यात, म्हणून तिथे ओपन करून घ्यायचं आहे. हे असं मी ओपन करून घेतलेलं आहे. ह्या बाजूलासुद्धा ह्या एवढ्या पेसमधली शिलाई मी काढून घेतलेली आहे आणि इथेसुद्धा मी ओपन करून घेणार आहे. ही अशी शिलाई काढून घ्यायची आहे आणि ओपन करायचं आहे अर्धा इंच एवढा पेस इथला. त्यानंतर आता दोन्ही पॅटर्नला हे असंच करायचं आहे. आता हे असं दोन्ही बाजूला ओपन करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपण जे अर्धा इंच मोजून रेषा मारलेली होती तिथे आपल्याला शिलाई घ्यायची आहे. हे इथे ओपन झालेलं आहे आणि वरून खाली आपण अर्धा इंच मोजलेलं होतं. लेसच्या पट्टी खालची जी पट्टी आहे त्या बॉर्डरपासून खाली आपण अर्धा इंच मोजून ही अशी रेषा आखलेली होती. त्या रेषेवर आपण इथे शिलाई मारून घेत आहोत. सेम असंच दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा करायचं आहे. इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. त्यानंतर आता दुसऱ्या पॅटर्नला हे असंच करायचं आहे. ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन सोडून. आता इथे तुम्हाला दिसत असेल शिलाई मारलेली. त्यानंतर काय करायचं आहे, हे पॅटर्न असे ठेवायचे आहेत आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मार्किंग कसं करायचं बघा. तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथेपर्यंत हे असं मार्किंग करायचं. त्याच्यानंतर अर्धा इंच स्पेस सोडून द्यायचं आहे इथे आणि मग हे असं दाखवल्याप्रमाणे मार्किंग केलेलं आहे. परत इथे अर्धा इंच स्पेस सोडून दिलेला आहे आणि मग इथे असं मार्किंग केलेलं आहे आणि ह्यानुसारच आपल्याला शिलाई घ्यायची आहे. जसं मार्किंग आहे तसं इथे शिलाई घ्यायची आहे. इथे शिलाई पॅक करायची, नंतर सुई उचलायची आणि मग परत खाली इथे शिलाई पॅक करायची आणि मग आकाराप्रमाणे इथे शिलाई घ्यायची आहे. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलासुद्धा ही अशीच शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथेपर्यंत शिलाई पॅक करायची, नंतर अर्धा इंच स्पेस सोडून द्यायचा आहे आणि मग परत इथून ही अशी शिलाई मारायची आहे आणि शेवटी शिलाई पॅक करून घ्यायची आहे. ह्याप्रमाणे हे आता शिवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही डबल शिलाई घेऊ शकतात. त्यानंतर आता काय करायचं आहे, एक्स्ट्राचं जे मार्जिन असेल ते थोडं कट करायचं आहे आणि इथे छोटे छोटे असे तिरकस कट द्यायचे आहेत. इथे हे असे तिरकस कट द्यायचे आहेत एक्स्ट्राचं मार्जिन कट करून. आणि नंतर आता इथे दोरी कशी अडकवायची ते बघूया आपण. आता हे शिवून झालेलं आहे. आता इथे दोरी अडकवण्याच्या आधी काय करायचं आहे, परत इथे हे असं उलट केलं आणि इथे हा अर्धा इंच कापड कट केलेला आहे. जिथे आपण अर्धा इंच स्पेस सोडून शिलाई मारलेली होती तिथे हे असं कट केलेलं आहे. पट्टी जी आहे, पट्टीवर जी आपण शिलाई घेतलेली होती अर्धा इंच मार्जिन सोडून, तेवढंच मार्जिन सोडून हे कट केलेलं आहे. आता इथे हे असं ओपन दिसतंय. सेम असंच दुसऱ्या बाजूलासुद्धा करायचं आहे. आता इथे बघा, नीट मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला. इथे हे जे आपण अर्धा इंच स्पेस सोडलेला होता त्या ठिकाणी अर्धा इंचच कापड इथे कट करायचं आहे. जेवढं मार्जिन आपण शिवताना घेतलं आहे वरच्या पट्टीला त्या मार्जिनपर्यंत हे असं अर्धा इंच कट करायचं आहे. आणि मग आता इथून दोरी अडकवायची आहे. ह्या इथे दोरी अडकून घ्यायची आहे. 2 दोऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत. एखादी सेफ्टी पिन घेऊन ही दोरी अडकवायची आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर
हे आता इथे वेगवेगळे झालेले आहेत आणि त्याच्यामध्येही आपल्याला दोरी अडकवायची आहे। सेम असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा दोरी अडकून घ्यायची आहे। आता मी इथे दोरी अडकवते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता ह्या बाजूला मी दोरी अडकून घेतलेली आहे। नंतर आता ह्या दुसऱ्या बाजूला सेफ्टी पिनच्या मदतीने मी ही अशी दोरी याच्यात ही अशी टाकून घेत आहे आणि नंतर आता इथे या दोरीला लटकन तयार करून घ्यायचे आहेत। इथे ह्या दोन्ही दोऱ्या मी अडकून घेतलेल्या आहेत। आता इथे जिथे आपण दोरी अडकवली आहे तिथे थोडेसे धागे असे निघाले दिसतात ते कट केल्यामुळे, तर तिथे तुम्ही काय करायचं आहे, अगरबत्तीच्या मदतीने किंवा लायटरच्या मदतीने धागे लॉक करून घ्यायचे आहेत। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले आहे धागे कसे लॉक करतात। तर आता इथे मी लटकन बनवून घेतलेले आहेत। हे लटकन कसे बनवायचे ते बघूया। एक चौकोनी कापड घेतलेला आहे 4 बाय 4चा आणि ह्या कापडाची सरळ बाजूने ही अशी त्रिकोणी घडी घातलेली आहे आणि सेंटरमध्ये ही दोरी ठेवायची आहे। त्यानंतर हे जे टोक आहे ते उचलून ह्या सेंटरमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरं टोकसुद्धा हे असंच ठेवायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि इथे तिरकस सिलाई घ्यायची आहे। इथे तुम्ही डबल सिलाई घेऊ शकतात आणि मग उरलेला कापड जो आहे तो कट करायचा आहे। ही अशी तिरकस सिलाई मारून घेतल्यानंतर इथे हे कापड कट करायचं आहे, एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते, आणि हे सिंपल असं उलटून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं उलटून घ्यायचं आहे। असं थोडंसं खेचलं की हे बरोबर इथे फुलासारखं तयार होतं। हे असं हे लटकन तयार करून घ्यायचं आहे। आता हे दुसरं लटकन मी तयार करून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आता इथे हे दुसरं लटकनही तयार करून घेतलेलं आहे आणि आता ही पोटली बॅग तयार झालेली आहे। आता इथे वरती तुम्ही लेस किंवा मणीसुद्धा लावू शकतात। लेस लावायची असेल तर तुम्ही ही अशी इथे ही लेस लावायची आहे। हे जे सिलाई मार्जिन आहे त्याच्या दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या आजूबाजूला करून सेंटरमध्ये ही लेस जोडून घ्यायची आहे। आता इथे मी ही लेस जोडून घेत आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी ठेवायची आहे। जे सिलाई मार्जिनचं कापड आहे त्या दोन्ही पट्ट्या आजूबाजूला करायच्या आणि सेंटरमध्ये ही लेस ठेवायची आहे आणि ही अशी जोडून घ्यायची आहे। इथे डबल सिलाई घ्यायची आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला मी इथे लेस जोडून घेतलेली आहे। इथे लेस किंवा मणी तुम्ही जोडू शकतात आणि ही पोटली बॅग तयार झालेली आहे। तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।